हॅलो गाईज, मिस्टेक टॅरो एक्स्ट्राजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तरी मराठी रीडिंग आहे माझ्या मराठी सबस्क्रायबर्ससाठी. चला बघूयात की तुमचे पार्टनर आत्ता तुमच्याबद्दल काय फील करता आहेत, काय विचार करता आहेत. जर चॅनलवर पहिल्या वेळेस आले आहात, म्हणजे जर फर्स्ट टाईम हा व्हिडिओ बघत आहात, तर माझे 3 अजून चॅनल्स आहेत ज्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तर जा मला सबस्क्राईब करा तिकडे, ठीक आहे. तुम्हाला हिंदीमध्ये टॅरो रीडिंग्स मिळतील त्या चॅनलवरती. चला बघूया तुमचे पार्टनर काय फील करता आहेत. 10 ऑफ पेंटिकल्स, 7 ऑफ कप्स अँड 3 ऑफ स्वॉर्ड्स. एक गोष्ट तर आहे की हे जे पण पर्सन आहेत हे तुमच्या लाईफमध्ये खूप सिग्निफिकंट आहे. यांचा रोल तुमच्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट, खूप सिग्निफिकंट आहे. मला असं वाटतं की तुमच्यामध्ये काहीतरी कमिटमेंटचा इश्यू आहे. मे बी इथे काही लोकांची लग्न पण झालेली असतील. मे बी तुम्ही तुमच्या हस्बंड किंवा वाईफसाठी ही रीडिंग बघत आहात, किंवा हे एक असे पर्सन आहे तुमच्या लाईफमध्ये ज्यांच्याशी तुमचं ऑलमोस्ट हे फिक्स आहे की यांच्याशीच तुमचं लग्न होणार आहे, किंवा तुम्हाला यांच्याशीच लग्न करायचं आहे. मला असं वाटतं यावेळेस तुमच्यामध्ये जी प्रॉब्लेम चालू आहे ती कमिटमेंटला घेऊनच चालू आहे. मे बी तुम्हाला ते खूप डिसअपॉइंट करता आहेत. खूप वेळेपासून तुम्ही वेट करताय की आत्ता कमिटमेंट देतील, तेव्हा कमिटमेंट देतील, बट ते देतच नाही आहे. कन्फ्यूज करतायत, तुम्हाला क्लॅरिटी नाही देत आहे. तुमच्यामधले काही लोक असे पण आहे ज्यांना माहीतच नाही आहे की त्यांच्या पार्टनरचं लग्न झालं आहे की नाही आहे. त्याबद्दल तुम्हाला तुमचे पर्सन क्लॅरिटीच देत नाही आहे. तुम्ही स्वतःच कन्फ्यूज आहे. मला हे पण दिसतं आहे की काहीतरी तुमच्यामध्ये ट्रस्ट इश्यूज पण आहे, किंवा मिसअंडरस्टँडिंग झाली आहे. मिक्स सिग्नल्स देत आहे तुमचे पर्सन. तुम्हाला काहीच क्लॅरिटी देत नाही कुठल्याच बाबतीत. कमिटमेंट सोडूनच द्या, पण बाकी पण कुठल्याच बाबतीत मला नाही वाटत तुमच्याकडे क्लॅरिटी येते आहे तुमच्या पर्सनकडून. खूप मिसअंडरस्टँडिंग आणि खूप खिचडी झाली आहे पूर्ण, ठीक आहे. बट ते तुमच्याकडून खूप मोठ्या मोठ्या एक्सपेक्टेशन्स ठेवता आहेत, हे पण मी बघू शकते. आणि तुम्ही पण वेट करताय की हा पर्सन कधी मला कमिटमेंट देईल, कधी एक क्लॅरिटी मिळेल या पर्सनकडून, ठीक आहे. देतील ते क्लॅरिटी. मला असं वाटतं की जुलै मंथमध्ये तुम्हाला या पर्सनकडनं क्लॅरिटी मिळणार आहे. मे मंथपासून मला असं वाटतं तुमच्यामध्ये खूप हार्टब्रेक होत आहे, खूप जास्त अप्स अँड डाऊन्स होत आहेत. ओके, यावर्षीची अगर मी गोष्ट बोलू तर ऑक्टोबर मंथ हा तुमच्यासाठी खूप सिग्निफिकंट असणार आहे, जिकडे तुम्हाला कमिटमेंट पण भेटू शकते या पर्सनकडनं, ठीक आहे. सो अशाच रीडिंगसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मोठी लॉंग रीडिंग पाहिजे आहे तर तुम्हाला पहिल्या कमेंटमध्ये या व्हिडिओच्या लिंक मिळेल. जा लॉंग रीडिंग बघा, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला लिंक भेटेल, ठीक आहे. सी यू, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.